वैवाहिक हक्क पुनर्प्रस्थापित करण्याच्या अर्जाला कौटुंबिक न्यायाधीशांनी फेटाळले। या हकीकत अशी, अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह 22 मे 2017 रोजी झालेला होता। अर्जदार हे MSCB मध्ये ऑपरेटर आहेत, तर सामनेवाला ही जेल पोलीस आहे। विवाह झाल्यापासून अर्जदार व सामनेवाला यांना 6 ऑक्टोबर 2018 रोजी एक अपत्य झाले होते। अपत्य झाल्यानंतर अर्जदार आणि सामनेवाला यांच्यात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत होते। त्यामुळे अर्जदार हे सामनेवाला यांच्या विरोधात 2019 मध्ये वैवाहिक हक्क पुनर्प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या वकिलांमार्फत हिंदू विवाह कायदा कलम 9 अन्वये अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्जामध्ये सामनेवाला यांच्या मार्फत ॲडव्होकेट निखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केले होते। अर्जामध्ये अर्जदार यांच्या वकिलांनी सामनेवाला ही स्वेच्छेने गृहत्याग करून सामनेवाला यांच्यासोबत नांदण्यास टाळाटाळ करत आहे असा युक्तिवाद केला होता। यावेळी सामनेवाला यांचे वकील ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी युक्तिवादातून कोर्टात असे निदर्शनास आणून दिले की सामनेवाला ही अर्जदार यांनी केलेल्या घरगुती हिंसाचार आणि त्यामुळे सामनेवाला यांच्यावर झालेला मानसिक आणि शारीरिक परिणाम सहन करून सुद्धा सामनेवाला ही अर्जदारासोबत योग्य प्रकारे नांदत होती, परंतु अर्जदार हे वारंवार सामनेवाला हिला मारहाण करून घरामधून हाकलून दिले होते। कोर्टामध्ये खोटी माहिती देऊन खोटा अर्ज दाखल केलेला आहे असे सांगितले। सदर अर्जामधील संपूर्ण सुनावणी युक्तिवाद ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सामनेवाला यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदरचा अर्ज फेटाळला। यात सामनेवालातर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।